हाय मुलांनो, आज आपण बघणार आहोत 1.2 ॲक्टिव्हिटी टाईम. तर यामध्ये आपण फक्त खेळत खेळत शिकणार आहोत. फक्त ॲक्टिव्हिटी करायची आहेत आपल्याला. ठीक आहे, तर पाहूयात आपण. लेट्स प्ले. तर चला खेळूयात. फर्स्ट स्टेप आहे फॉर्म पेअर्स. तर तुमच्या वर्गामध्ये जेवढी मुलं मुली असतील तर त्यांचे दोनचे ग्रुप बनवायचे आहे, दोघांची जोडी बनवायची आहे. ठीक आहे, म्हणजे एका ग्रुपमध्ये 2 मुले घ्यायची आहेत, तीच आपण पेअर बनवूयात. सेकंड, क्लोज युअर आईज. तुमचे डोळे बंद करा. नाव वन ऑफ यू पुट युअर फिंगर ऑन एनी लेटर ऑन द ब्ल्यू कार्ड. आता बघा, इथे 2 प्रकारचे कार्ड दिलेले आहेत. हे पिंक कार्ड आहे, हे ब्ल्यू कार्ड आहे. तर ह्या पिंक कलरच्या कार्डमध्ये AEIOU वोवेल्स लिहिलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये राहिलेले सगळे कन्सोनंट्स लिहिलेले आहेत. समजलं? तर तुमच्यापैकी एखादा जण, आता तुमचे डोळे तर बंद आहेत, न बघता ह्या ब्ल्यू कलरच्या कार्डवरती कुठंही तुमचं फिंगर ठेवायचं आहे. मग तिथे जे लेटर येईल ते बघायचं. ठीक आहे. नाव युअर पार्टनर विल पुट द फिंगर ऑन एनी लेटर ऑन द पिंक कार्ड. आणि तुमचं ब्ल्यू कलरचं एक लेटर आलं. आता तुमचा जो पार्टनर आहे तो पिंक कलरच्या जो कार्ड आहे की नाही, तर त्याच्यावरती त्याचं बोट ठेवणार आहे, फिंगर ठेवणार आहे आणि मग तिथे कोणतं लेटर येत आहे ते बघायचं आहे. आता ओपन युअर आईज. मग तुमचे डोळे उघडायचे. ठीक आहे, तुमच्या दोघांची बोटं असणार. आता समजा इथे आयवर असेल तुमच्या पार्टनरचं आणि तुमचं एसवर असेल. ठीक आहे, तर हे 2 लेटर्स तुम्हाला मिळाले. नाऊ ईच वन ऑफ यू हॅज 1 लेटर ऑफ द अल्फाबेट. आता तुमच्या प्रत्येकाकडे एक लेटर आहे. तुमच्या पार्टनरकडे आय आहे आणि तुमच्याकडे एस आहे. ठीक आहे. ईच पेअर हॅज 2 लेटर्स. म्हणजे तुमच्या दोघांकडे, तुमची पेअर आहे की नाही, तर तुमच्या पेअरकडे किती लेटर झाले? 2 झाले, आय आणि एस. आता काय करायचे? 7th लास्ट स्टेप, राईट ॲज मेनी वर्ड्स ॲज यू कॅन विच हॅव बोथ द लेटर्स यू पिक्ड. आता तुम्ही जे 2 लेटर्स तुम्हाला मिळाले आहेत, तर त्याच्यापासून तुम्हाला जितके शब्द बनवता येतील तेवढे बनवायचे आहेत. इथे खाली काही एक्झाम्पल दिले बघा. आता आय आणि एस होतं, तर SIT सीट, ह्याच्यामध्ये आय पण आला, एस पण आला. IS इज पण आला. सीट म्हणजे बसणे, इज म्हणजे आहे. FISH फिश, तर फिश पण आला, फिश म्हणजे मासा. तर अशा प्रकारे आय आणि एस असणारे जे शब्द असतील तर ते तुम्हाला जितके तुम्हाला शक्य होतील तेवढे तुम्हाला लिहायचे आहेत. समजलं? आता इथे बघा, इथे एक शिप पण येऊ शकतो, SHIP. ह्याच्यामध्ये आय पण आहे आणि एस पण आहे, हो ना? तर अशा प्रकारे तुम्ही नवीन नवीन शब्द शोधायचे आहेत. आता इथे GOAT गोट, DOG डॉग, FROG फ्रॉग. आता ह्याच्यामध्ये O आणि G हे 2 लेटर्स आलेले आहेत. समजलं? आता BAT बॅट, TALL टॉल, TABLE टेबल. आता ह्याच्या सगळ्यामध्ये A आणि कोणता शब्द आहे? A आणि T, AT. हा रिपीट झालेला आहे, म्हणजे यांना हे 2 लेटर्स मिळालेले आहेत. समजलं? तर अशा प्रकारे ही गेम आहे, ही तुम्ही खेळायची आहे. खूप मजा येते ही गेम खेळायला आणि त्याच्यामध्ये तुम्ही नवीन नवीन शब्द शिकता. समजलं? आता नेक्स्ट पाहूयात आपण. बी, थिंक अँड आन्सर. विचार करायचा आहे आणि उत्तर द्यायचं आहे. आता बघा, ही क्लासरूम आहे. क्लासरूममध्ये ह्या टीचर आहेत, सगळी मुले बसलेले आहेत आणि त्यातल्या ते एकाला बोलवतात. टीचर काय म्हणतात? गुड मॉर्निंग चिल्ड्रन. तर टीचर सगळ्या मुलांना गुड मॉर्निंग म्हणतात. चिल्ड्रनसुद्धा म्हणतात गुड मॉर्निंग टीचर. आता हे जे डॉट असतात ना, ते से म्हणजे म्हणणे. टीचर सेज गुड मॉर्निंग चिल्ड्रन असं रीड करायचं असतं. ओके. आता टीचर सेज व्हॉट इज युअर नेम. टीचर काय म्हणतात की तुझं नाव काय आहे? तर तेजल. तेजल सेज माय नेम इज तेजल. तर ही मुलगी काय म्हणते? माझं नाव आहे तेजल. टीचर सेज व्हॉट इज द फर्स्ट लेटर ऑफ युअर नेम. तुझ्या नावाचं पहिलं अक्षर काय आहे? तर तेजल सेज काय आहे फर्स्ट लेटर? T. टीचर सेज व्हॉट इज द लास्ट लेटर ऑफ युअर नेम. तुझ्या नावाचं लास्ट लेटर काय आहे? तर काय आहे तिच्या नावाचं? तेजल सेज L. टीचर सेज हाऊ मेनी लेटर्स आर देअर इन युअर नेम. टीचर विचारतात तुझ्या नावामध्ये किती लेटर्स आहेत? काउंट करा. 1, 2,
3, 4, 5. तर तेजल या नावामध्ये तेजल सेज 5 लेटर्स आहेत. टीचर सेज टेल एनी वर्ड दॅट बिगिन्स विथ द फर्स्ट लेटर ऑफ युअर नेम. तुझ्या नावाच्या पहिल्या अक्षरापासून सुरू होणारा दुसरा कुठला तरी वर्ड सांग. तर तिचं फर्स्ट लेटर काय असतं? टी असतं. सो तेजल सेज टी फॉर टायगर. अजून सुद्धा तुम्ही टी पासून वेगवेगळी नावे सांगू शकता, जसं की ट्री आहे. हो ना? समजली गेम? तर अशा प्रकारे हे सुद्धा तुम्हाला करायचं आहे. ओके, बाय बाय.